डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला आपल्या प्रेमजाळ्यात ओढून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जारादास गुप्ताला आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागणार आहे। तपास करणाऱ्या एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तिला आता सह आरोपी म्हणून न्यायालयीन कागदपत्रांवर घेतलेला आहे। त्याचबरोबर कुरुलकर विरुद्ध आणखी कलम वाढवण्याची विनंती एटीएस कडून करण्यात आलेली आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेला डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हा पाकिस्तानी हेर जारादास गुप्ताच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जारादास गुप्ताला सह आरोपी केलंय। त्या पाकिस्तानी ललनेनं कुरुलकरला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं। त्या दोघांमध्ये मोबाईलवरून अनेक वेळा संभाषण झालं होतं। आपण युनायटेड किंगडम मधून बोलत असल्याचं जारादास गुप्तानं भासवलं होतं। मात्र प्रत्यक्षात तो कॉल पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून केला जात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। भारताच्या संरक्षण विभागाची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याप्रकरणी अटकेमध्ये असलेल्या डीआरडीओचा संचालक कुरुलकर याच्या सोबत आता सह आरोपी म्हणून पाकिस्तानी एजंट झारा गुप्ता हिचंही नाव नोंदवण्यात आलंय। एटीएसनं केलेल्या तपासामध्ये काही धक्कादायक खुलासे झालेत, ज्याबद्दल कलमवाढ करण्याची परवानगी एटीएसनं न्यायालयामध्ये मागितली। पुण्याच्या दिघीमधील डीआरडीओ विभागात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप कुरुलकरनं पाकिस्तानी ललनेला भारतीय संरक्षण विषयक संवेदनशील माहिती पुरवली होती। कुरुलकरच्या हनी ट्रॅपचा उलगडा झाल्यावर भारतीय तपास यंत्रणांनी प्रदीप कुरुलकरला बेड्या ठोकल्या। कुरुलकरची न्यायालयीन कोठडी संपण्यापूर्वी एटीएसला तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात दाखल करायचे। या सगळ्या प्रकरणामध्ये गुप्तचर यंत्रणाही कुरुलकरवर आणि या सगळ्या तपासावरती लक्ष ठेवून आहेत। 26 जूनला प्रदीप कुरुलकरची न्यायालयीन कोठडीची मुदत संपते। या पार्श्वभूमीवर तपास अधिकाऱ्यांनी प्रदीप कुरुलकर आणि जारादास गुप्ता यांच्यातील संबंधांचा खुलासा केलाय। कुरुलकरच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती उघड होत असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे। त्या दिवसातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरचे अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक असे स्पेशल रिपोर्ट्स घेऊन रोज रात्री 8 ते 9च्या दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपण भेटत असतो। उद्याही आपण भेटणार आहोत 8 ते 9च्या दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेष घेऊन। आता इथेच थांबतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। केला